विभूष गोयलकर, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अयोध्या। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काही वेळापूर्वी जसं तुम्ही आढावा सांगितला होता की कशा पद्धतीनं या सगळ्या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे, आता काय काय माहिती मिळते? साधारण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वरूप कसं असेल, साधारण किती वाजता ते तिथे पोहोचतायत याविषयी देखील सांगाल, आणि कशामुळे हा दौरा इतका महत्त्वाचा आहे शिवसेनेसाठी ते देखील सांगाल। रेणुका, आता आपण पंचशील हॉटेलच्या बाहेर आहोत, ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं आगमन होणार आहे। 11:30 वाजता आदित्य ठाकरे विमानतळावर उतरतील आणि त्यानंतर ते याच हॉटेलमध्ये येणार आहे। या ठिकाणी आता आतमध्ये संजय राऊत आणि इतर नेते जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि सगळं नियोजन या कार्यक्रमाचं सुरू आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते शिवसेनेकडनं केलं गेलेलं आहे। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे होर्डिंग जे आहे ते पूर्ण अयोध्यामध्ये लावण्यात आलेले आहे। संपूर्ण आदित्य ठाकरे यांच्या मार्गावर अशा प्रकारचे होर्डिंग, भगवे ध्वज जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण अयोध्या नगरीला अशा प्रकारे भगवमय करण्यात आलेलं आहे। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा निश्चित केला आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील दौरा निश्चित केला। मात्र काही कारणामुळे राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा दौरा होतोय, त्यामुळे या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे शिवसेनेकडनं केलं गेलेलं आहे। यासाठी शिवसेनेकडनं वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडे अशी जबाबदारी देण्यात आली आहे, ज्यामध्ये शरयू नदीची जबाबदारी ही नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिराची जबाबदारी काही ठाण्यातले पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हनुमानगडीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी इतर भागातले जे काही शिवसैनिक आहेत त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। अशी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जाणार आहे त्या त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी, त्या त्या ठिकाणच्या शक्ती प्रदर्शनाची जबाबदारी जिल्हानिहाय वाटून देण्यात आलेली आहे। विशेषतः रामलल्लाच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला आदित्य ठाकरे जातील त्या ठिकाणी या ठिकाणचे अयोध्येचे काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत त्यांचं मोठं त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि ते देखील त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून एक जोरदार शक्ती प्रदर्शन अयोध्येमध्ये करणार आहे। आपण जर एकूण बघितलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक होतीये आणि त्याचाच हा परिणाम आपण बघतोय की अयोध्येमध्ये येऊन अशा प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते शिवसेनेकडनं केलं जात आहे। यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीच्या काठावरती तीरावरती येऊन आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या हस्ते अशा प्रकारे लक्ष्मण, याच मुद्द्याकडे मी आता येणार होते की आतापर्यंत ते त्यांच्या वडिलांसोबत आणि आता राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत आले होते, पण पहिल्यांदाच एक नेतृत्वाच्या भूमिकेतून आता आदित्य ठाकरे या दौऱ्याकडे पाहतायत असं म्हणायचं का? कारण पहिल्यांदाच ते या दौऱ्यासाठी येत आहेत आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तिकडे आधीच दाखल झालेत, त्याच्यामुळे एकट्यानं पुन्हा एकदा ते महत्त्वाचा दौरा एकट्यानं करतायत हे देखील याच्यात अधोरेखित करण्याची गरज तिथे व्यक्त होते का, किंवा त्या दृष्टीनं काही प्रतिक्रिया तिथे मिळतात? आपण जर ह्या सगळ्या दौऱ्याकडे बघितलं तर एक गोष्ट प्रामुख्यानं दिसून येते ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची बिघडलेली तब्येत। ते खरं तर मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, ह्या सगळी ओरड जी आहे ती शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्याच नंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे वारसदार म्हणून आदित्य ठाकरेंकडे बघितलं जातं आणि शिवसेना पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना अशा प्रकारे जोरदार त्यांचं लॉन्चिंग एक प्रकारे करताय। अशा प्रकारची परिस्थिती अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अयोध्येमधून आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून केलं जाणार आहे। अयोध्येमध्ये येऊन आदित्य ठाकरे काय आव्हान शिवसैनिकांना करणार, कशा प्रकारे ते शिवसैनिकांना संबोधित करणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता आदित्य ठाकरे आजच्या भाषणामध्ये आक्रमक जर पवित्रा घेतला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आक्रमक जर होताना पाहायला मिळाले तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवेल ती म्हणजे आदित्य ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाला घेऊन मैदानात उतरलेले आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचा विषय असल्यामुळे ते मैदानात उतरत नाही, त्यामुळे अनेक कार्यक्रमांना उद्धव ठाकरे हजेरी लावू शकत नाही, ज्यामध्ये त्यांच्याच पक्षातले अनेक आमदार आहेत त्यांच्या कार्यक्रमांना देखील उद्धव ठाकरे जाऊ शकत नाही। त्यामुळे आदित्य ठाकरे आता हेच प्रमुख नेते म्हणून शिवसेनेचे पुढे येत आहे आणि त्यासाठीच शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतले जे नेते आहे, पहिल्या फळीतले जे नेते आहे ते आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी या ठिकाणी आहे, ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं नाव जर घेतलं तर संजय राऊत कालपासून या ठिकाणी तळ ठोकून आहे। त्याचबरोबर ठाण्याचे नेते ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तळ ठोकून आहे। एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत। हे जर बघितलं तर युवा सेनेचे देखील काही पदाधिकारी आहेत, ते हे सगळेजण आदित्य ठाकरेंना एक प्रकारे या ठिकाणी लॉन्चिंग करताय अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या संपूर्ण अयोध्या दौऱ्यामधनं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून भारतीय जनता पार्टी असेल किंवा मनसे नव्यानं भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी राजकीय पटलावरती एक नवा डाव टाकू पाहणाऱ्या मनसेला शह देण्याचा विषय असो किंवा भाजपाला या ठिकाणी शह देण्याचा विषय असो, या सगळ्यांच्या दृष्टीने
आजचा हा अयोध्येचा दौरा आदित्य ठाकरेंचा अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच हा दौरा जो आहे तो शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि त्याच प्रतिष्ठेच्या दृष्टीने जर आपण पूर्ण अयोध्येचा जर फेरपट्टा मारला तर संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती भगवीमय करण्यात आलेली आहे। शहरात मोठ्या प्रमाणे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मोठे मोठे होर्डिंग चौकात लावण्यात आलेले आहे। ज्या मार्गावरनं आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये दाखल होणार आहे त्या संपूर्ण मार्गावरती जोरदार असे फ्लेक्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि एकूणच आदित्य ठाकरे यांचं जोरदार लॉन्चिंग जे आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून आता करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे असं म्हणताय लक्ष्मण। पुन्हा एकदा येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील तुमच्याकडून असेच अपडेट्स घेत राहणार आहोत आणि जसं लक्ष्मण सांगतायत या सगळ्या भागामध्ये सगळ्या परिसरामध्ये रस्त्यांवर आदित्य ठाकरे यांच्या स्वागताच्या तयारीचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। विशाल परदेशी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विशाल, सुप्रभात आणि आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा, कारण आदित्य ठाकरे तिथे पोहोचतायत काही वेळातच। काय तिकडच्या भावना व्यक्त होत आहेत आणि त्या सगळ्या परिसराविषयी काय सांगता येईल? रेणुका, इथल्या शिवसैनिकांच्या, उत्तर प्रदेशच्या शिवसैनिकांच्या भावना ज्या आहेत त्या टोकाच्या आहेत। अर्थात आदित्य ठाकरे जसं आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी की ते शरयू नदीच्या महाआरतीसाठी संध्याकाळी इथे येणार आहेत, पण तत्पूर्वी बरोबर 6 वाजता ते येणार आहेत लक्ष्मण किल्ल्याला। आचार्य पीठ श्री लक्ष्मण किल्ला असं या ठिकाणाला म्हणलं जातं। असं म्हणलं जातं की इथे साक्षात लक्ष्मणाचं वास्तव्य असायचं म्हणून याला लक्ष्मण किल्ला असं म्हटलं गेलेलं आहे। पण आता ही जी वास्तू आहे, अर्थात या वास्तूला दरवेळी ठाकरे कुटुंब जेव्हा जेव्हा अयोध्येत येतं तेव्हा आवर्जून भेट देत असतं। अर्थात त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स इथे लागल्याचं आपण बघतो की अयोध्या की पावन भूमी पर युवा हिंदू हृदय सम्राट माननीय आदित्य ठाकरेजी का हार्दिक स्वागत। म्हणजे जसं थोड्यापूर्वी लक्ष्मणने सांगितलं, एका मोठ्या ग्रेंजरवरती पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन आदित्य ठाकरेंना या अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून एक तगडं नेतृत्व म्हणून लॉन्च करण्याचा प्रयत्न जो तो केला जातोय। आणि याचबरोबर 6 वाजता म्हणजे शरयू नदीच्या महाआरतीच्या अगोदर ते इथे येत आहेत। आपल्याबरोबर इथले पंडित आहेत पंडित सूर्यप्रकाश शरण जी। सूर्यप्रकाश शरण जी, क्या आपको प्रोग्राम बताया गया है, कितने बजे वो आ रहे हैं? हमको बताया गया है कि आदित्य ठाकरे जी 2 बजे अयोध्या आगमन करेंगे, 3:30 बजे प्रेस वार्ता करेंगे, 4 बजे हनुमानगढ़ी प्रस्थान करेंगे, 5 बजे वहाँ राम जन्मभूमि दर्शन करने जाएंगे, 6 बजे लक्ष्मण किला आएंगे, 6:45 पे सरयू आरती के लिए जाएंगे। इस तरीके का उनका कार्यक्रम है आज का। पंडित जी, इससे पहले भी वो जब भी अयोध्या में आए हैं, इससे पहले उद्धव ठाकरे जी परिवार के साथ यहाँ पे पधारे थे, उस वक्त भी वो आए थे, इस वक्त भी आ रहे थे। क्या नाता है लक्ष्मण किला से उनका? माननीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे से ही अयोध्या का पुराना नाता रिश्ता रहा है और बाला साहेब ठाकरे ने उस समय में शिवसेना का संगठन करके शिव भक्तों को तैयार किया। राम जन्मभूमि में अहम भूमिका रही है बाला साहेब ठाकरे की और उसी मुद्दा के लेकर के जो है अभी महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी आए थे। पहले मंदिर फिर सरकार, उन्होंने आचार्य पीठ श्री लक्ष्मण किला में दर्शन पूजन किया, सरयू आरती किया। उसके तत्पश्चात उनकी सरकार बनी महाराष्ट्र में और लक्ष्मण किला से उनका एक आत्मीय आस्था है। वो जब भी अयोध्या आते हैं तो उनकी हार्दिक इच्छा रहती मैं लक्ष्मण किला आऊँ। 2-3 बार उद्धव ठाकरे जी आए तो नहीं आ पाए, उनके मंत्रीगण आए, महाराज जी को वहां बुला करके राम जन्मभूमि दर्शन करने गए। आज उनके सुपुत्र आ रहे हैं आदित्य ठाकरे, तो वो भी लक्ष्मण किला आएंगे। लक्ष्मण जी का, उधर राम जी का भी आशीर्वाद, इधर लक्ष्मण जी का भी। राम जी बिना लक्ष्मण जी के पूरे नहीं है, क्योंकि लक्ष्मण जी के जन्म से लेकर के और आखिरी समय तक लक्ष्मण जी उनके साथ रहे हैं। चाहे उनका जन्मकालीन हो, बिना लक्ष्मण जी के पालना में गए वो सोते तक नहीं थे। तो इस चीज को लेते हुए उद्धव ठाकरे जी जो है लक्ष्मण जी को बिना पूर्ति मानते नहीं है, इसलिए लक्ष्मण किला अवश्य आते हैं। तो महाराज जी, आपके चेहरे पे जो प्रसन्नता है, एक सवाल मैं पूछना चाहूंगा, सियासती सवाल है ये। तो आने वाले समय में, जैसे कि इससे पहले आपने बोला कि जब वो आए तो पहले मंदिर फिर सरकार, ये उनकी स्वप्न पूर्ति भी हुई, तो इस बार वो आ रहे हैं तो कौन बनेगा राम और कौन बनेगा लक्ष्मण? अब ये तो समय आने पे पता चलेगा, पर जिस तरीके से आज जो हिंदुत्व को लेकर के कार्य कर रहे हैं, आगे चल के जो है राम और लक्ष्मण की भूमिका निभाएंगे ही और आदित्य ठाकरे आगे चल करके शिवसेना को नए शिखर पे ले जाएंगे। इसलिए आज तमाम लोग अयोध्या के साधु संत उनके स्वागत के लिए तैयार है। कल संजय राउत जी का भी आगमन हुआ, सरयू आरती सब जगह भ्रमण किए, हनुमानगढ़ी दर्शन करने गए और आगे चल करके आदित्य ठाकरे बहुत ऊंचे शिखर पे शिवसेना को ले जाएंगे। जाते जाते एक आखिरी सवाल, आज वो आएंगे, क्या
आशीर्वाद मिलने वाला है उन्हें? आशीर्वाद हम लोग पूरे मन से दिल से देंगे। लक्ष्मण जी से भी भरपूर आशीर्वाद कि आदित्य ठाकरे जी इसी तरीके से शिवसेना के लिए नया कदम उठाए, आगे शिवसेना को पूरे विश्व में स्थापित केंद्र तक जाए? केंद्र तक जाए, बिल्कुल। केंद्र तक जाए? केंद्र तक, पूरे विश्व में स्थापित हो। जो शिव भक्ति है और जो केंद्र में अभी सरकार है, आज के युग में सत्ता के बिना इसको पहुंचा पाना संभव नहीं, इसलिए पूरे केंद्र के तक आए वो जो है। जय श्रीराम। जय श्रीराम। तर अशा पद्धतीने जय श्रीरामचा नारा जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे की महाआरती तर होईलच, पण या लक्ष्मण किल्ल्याला इथं भेट देऊन पुन्हा एकदा हा हिंदुत्वाचा नारा थेट दिल्लीपर्यंत देशभरात गाजवण्याचा शिवसेनेचा आज अयोध्येतनं प्रयत्न आहे। आणि त्यासाठीची ही सगळी वातावरण निर्मिती कशी आहे या सगळ्या विषयीचे अपडेट्स आपल्याला विशाल देखील आमचे प्रतिनिधी देत आहेत, लक्ष्मण घाटो देखील या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। त्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण या दौऱ्याविषयीचे घेत राहणार आहोत। धन्यवाद विशाल। आपण बघतोय की या सगळ्या विषयीचे नेमकं काय काय तिकडे घडामोडी